महिलांनो, चुकूनही माहेराहून या 3 गोष्टी आणू नयेत. यामुळे पतीवर संकट येते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई-वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं असं आई-वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या जहाल स्वरूपात मुलीला काही भेटवस्तू देत असतात. लग्नात मुलीला संसारासाठी रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत देखील बऱ्याच ठिकाणी आहे. आजही आपल्याला ही पद्धत पाहायला मिळते की मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकून दिल्या जात नाहीत. तर मुलगी आपले आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढते आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जाते. तेव्हा मुलीला आणि आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी मुलगी जात असताना त्याचवेळी आपल्या भारतीय परंपरेनुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिची सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवत असतात. तिची सर्व इच्छा पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात या गोष्टींची गरज असते, त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की मुलींनी लग्नानंतर आईवडिलांनी आपल्या घरातून नांदायला गेलेल्या मुलीला कधीच या गोष्टी द्यायच्या नसतात, ज्यामुळे तिच्या पतीवर आधारित तिच्या पतीला खूप काही सोसावं लागू शकते. मुलींनो, आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका. यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो, परंतु त्यामागे काही वास्तुशास्त्र कारण असते. ते आपल्याला माहीत नसतात, जे देणे खूप अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार अनेक तिथीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता असते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींना लग्नानंतर आईवडिलांच्या घरून कधीच देऊ नयेत, याची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू. शास्त्रामध्ये सांगितले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते. मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखाचा राहत नाही. तिचे जीवन अगदी दुःखाने भरलेले असते असे मानले जाते. त्यामुळे मुलीला झाडू कधीच देऊ नये. दुसरी वस्तू आहे सुई किंवा टोकदार वस्तू. मुलगी सासरी चाललेली असताना मुलीला सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी केल्याने किंवा दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते. त्यामुळे अशा वस्तू देणे आवश्यक टाळावे. तिसरी वस्तू आहे गॅस किंवा स्टोव्ह किंवा शेगडी. लग्नानंतर स्वयंपाकाचा विधी केला जातो. त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरावरून दिलेल्या गॅस, शेगडी किंवा स्टोव्ह वापरावा असा अनेक पालकांची इच्छा असते. म्हणूनच आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव्ह दिला जातो. पण हे अजिबात करू नका. शास्त्रानुसार नवविवाहित मुलींनो, माहेरच्या घरातून घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असे केल्याने नवीन वधू व नवीन कुटुंबात जेव्हा ती प्रवेश करते, तिचा स्टोव्ह किंवा स्वयंपाकघर पूर्णपणे ती वेगळे करेल असे मानलं जातं. हे चांगले मानले जात नाही. त्यामुळे मुलीला निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर दुसऱ्या वस्तू द्या. कारण गॅस आणि शेगडी ही अग्नीशी संबंधित आहे. म्हणजेच आग आणि अग्नी म्हणजेच वाद आणि विवाद. यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. जेवणामध्ये खारटपणा आणण्यासाठी जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेराहून घरातून सासरी घरी जाते, त्याचा धर्म काय असावा तर नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यामध्ये गोडवा निर्माण करेल. त्यामुळे सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात.
प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरावरून सासरच्या घरी मिठासारखे काहीही आणले तरी त्याचा आधार तिच्या कुटुंबियांची आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधी चांगले चालत नाही, ते नाते कधीच गोड होत नाही. आपल्या मुलीला निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका. लोणचे. लग्नानंतर बऱ्याच अशा मुलींना निरोप देताना त्यांचे पालक, आई-वडील त्यांना त्यांच्या आवडीने लोणचे देऊन पाठवतात, परंतु धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे आहे असे म्हणतात. लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे पती-पत्नींचे नाते बिघडतं. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो. कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. मुलीला निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची मात्र काळजी घ्या. पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलीवर भारी पडू शकतो. तवा हा कुटुंबाच्या सुखसमृद्धीशी आणि नशिबाशी संबंधित असतो, त्यामुळे तो मुलीला देणे योग्य नाही असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते. तव्यामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप असते असे मानले जाते. काही लोकांच्या मते तवा हे उष्णतेचे प्रतीक आहे आणि ते सासरच्या घरात नववधूसाठी अडचणी निर्माण करू शकते, त्यामुळे ती भेट म्हणून देणे टाळले पाहिजे. तर काही लोक तवा देणं देखील शुभ मानत नाहीत, त्यामुळे मुलीला तवा देऊ नका असे सांगतात. मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देऊ नका असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट देते, त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकी एक आहे. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते. आपल्या मुलीला फिल्टर देखील देऊ नका. पालकांनी आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून कधी फिल्टर देऊ नये, कारण त्यात गाळणी म्हणजे चाळणी याचा देखील समावेश असतो. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी दिल्याने मुलीचे नाते दूर होऊ लागते आणि ती जगात एकटी पडते, घरामध्ये एकटी पडते. असे केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन अनेक संकटांनी भरून जाऊ शकते. म्हणूनच या वस्तू मुलीला कधीच देऊ नका. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.